नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. भाजप नेते राम शिंदे यांनी विधान परिषद सभापती पदासाठी आपला नामांकन अर्ज भरला आहे. राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. गेल्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा पराभव शरद पवार यांच्या नातू रोहित पवार यांनी केला होता. या पराभवानंतर राम शिंदे यांनी थेट अजित पवार यांच्यावर आरोप केला होता की आपला पराभव घडवून आणण्यात अजित पवारांनी भूमिका बजावली. यानंतर राम शिंदे यांनी पुनर्मतगणनेची मागणी देखील केली होती. मात्र आता राम शिंदे विधान परिषद सभापती बनण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत हे पद एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्या नीलताई गोहे यांच्याकडे होते. जर राम शिंदे विधान परिषद सभापती झाले तर ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी आणखी एक मोठा धक्का ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. यापूर्वीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, त्यानंतर गृहमंत्री पदही मिळणार नसल्याची चर्चा आहे. आता विधान परिषद सभापती पदही त्यांच्या पक्षाच्या हातातून जाणार असल्याचे संकेत आहेत. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.